आपण मुंबई पासून सुरुवात करू. मी काही देतो, 50 द्यायला बसलो तर. मुंबई, मालवणी, मलाड, मानखुर्द, अणुशक्ती नगर, कुर्ला, चांदिवली, पुढे जाऊ आपण. मीरा रोड भागात नया नगर परिसर, मुंब्रा विधानसभा मध्ये 2,81,000 मतदार 2009 मध्ये होते. आता 4,87,000 झाले. आणि जी 2,06,000 वाढ झाली त्यातला 80,80,000 मुस्लिम आहे. मग मालेगाव, धुळे, संभाजीनगर पूर्व, अकोला पश्चिम, अमरावती, सिल्लोड, भिवंडी, चिखली 20 वर्षांनी हे तयार होत आहे. या 20 वर्षात जर आकडे पाहिले तर तुम्हारे 50 विधानसभा 288 पैकी 50 विधानसभेत मुस्लिम मतदार दुप्पट किंवा तिप्पट झालेले आहे. 50 विधानसभेत मी असे विधानसभा सांगतोय की जिथे 30-40 हजार पेक्षा जास्त मुस्लिम मतदार आहे. जे 2002 मध्ये 30-40 हजार होते त्या आता 80,000 ते 1,00,000, दुप्पट ते तिप्पट. धुळेतच बघा 40,000 होते, 1,15,000 झाले, ते तिप्पट झाले. हिंदू मतदार जो आहे हे संबंध महाराष्ट्रात किंवा या 50 विधानसभा क्षेत्रात जी नैसर्गिक वाढ असते ही 20%, म्हणजे वर्षाला 1% पेक्षा कमी. 18 वर्षाचे होणार तर 20 वर्षात 20% वाढ. काही मायग्रंट बाहेरून आलेले तर तिथे जरा जास्त वाढ. ही फार एक मोठी चिंतेची बाब आहे. आम्ही निवडणूक आयोगाकडे पण ही माहिती आणि आकडे दिलेत. एवढे मुस्लिम मतदार हे महाराष्ट्राच्या बाहेरून महाराष्ट्रात आले आहेत. नैसर्गिक वाढ फक्त 20% असली पाहिजे, पण त्याच्याऐवजी 100 ते 200% वाढ आहे. हे महाराष्ट्राच्या बाहेरून आलेले आहेत, बांगलादेशहून आलेले आहेत. त्यात कठोर चौकशी व्हायला हवे. असं उचलला होता, पण त्याला जिल्हाधिकारी असतील किंवा तुमचं भाजपचं सरकार असेल यांनी त्याला त्याच्यावर कारवाई केलेली. कोणत्याही गोष्टीला पुरावे देऊनच त्यांनी सिद्ध केलं होतं सर्व. पण दोघांनी निवडणूक आयोग किंवा भाजपचं सरकार यांनी त्याच्यावर कारवाई केलेली, म्हणून आता तुम्हाला ते करावं लागतंय. एक विनंती करू की आपण प्रश्न विचारा, निश्चित विचारा, आता आम्ही उत्तर देऊ. सगळ्यात पहिलं मी अभिनंदन करतो. त्यांनी ज्या कठोरपणे SIR पश्चिम बंगाल, तामिळनाडू राबवल्या त्याच्यामुळे मतदानाचं प्रमाण 85 ते 92% पर्यंत झालं. मतदार यादीतले बोगस, दुप्पट, फॉरेनर, बांगलादेशी, घुसखोर हे मतदार 10 ते 15% मतदार यादीचं टोटल पैकी कमी करण्यात आले. मला विश्वास आहे की महाराष्ट्रात पश्चिम बंगाल निवडणूक नंतर काही आठवड्यांनी SIR सुरू होणार. सध्या प्री SIR पूर्वती ऍक्टिव्हिटी सुरू आहे. महाराष्ट्रात 50 लाख बोगस, बनावट, फसवे मतदार यादीत घुसखोर आहे. यांचं उत्तर देतो. आम्ही उत्तर देऊ. तुम्हाला समाधान नाही दादा, ओके, मग दुसऱ्या प्रश्नाकडे जा. ओके, एक मिनिट.
पुरावेसह पेपर द्यावे लागते, पाठपुरावा करावा लागतो. निवडणूक आयोग हे पक्षाचा वर आहे, म्हणून दुसरा कोणी जर तक्रार केली असेल तर निवडणूक आयोगाने निश्चितपणे त्याची चौकशी करावी. ओके, तर एक मिनिट. अरे एक मिनिट उत्तर पूर्ण होते. आम्ही जे तक्रार केली आहे आम्ही निवडणूक आयोगाकडे केली आहे, आम्ही त्याचे पुरावे दिले, आम्ही त्याचा पाठपुरावा घडलं हे सांगतायत तिथपर्यंत ठीक आहे, परंतु आमचं स्पेसिफिक टार्गेट आहे मुस्लिम वोटिंग, म्हणून आम्ही सर्व मुस्लिम वोटिंगांचं बाहेर काढलेलं आहे. आमचं स्पेसिफिक टार्गेट आहे. एक मिनिट. म्हणजे मुस्लिम, एक मिनिट, मी थोडं जोडतो, प्लीज मी थोडं जोडतोय. एक मिनिट. हे वाक्य पुढचं वाक्य मी बोलतो, अनुप बोलणार होता की आमचं टार्गेट आहे बोगस वोटर, चीटर, फ्रॉडुलंट वोटर. जो मुस्लिम इथे जन्माला आला आहे आणि त्याचं मतदार यादीत नाव आहे त्यांनी निश्चित मतदान करावं. हे जे चिटिंग करणारे जे आहेत, हे चिटिंग करणारे 95% पेक्षा जास्त मुस्लिम मतदार हरवले, म्हणून त्याचं म्हणणं आहे की हे जे चीटर सापडले आहेत ते 95% मुस्लिम असल्यामुळे ते टार्गेट मुस्लिम दिसते. इथला जो योग्य खरा मुस्लिम मतदार आहे त्यांना मी अपील करतो, तो आम्हाला मत देत नाही, ठीक आहे ना, पण त्याला मतदानाचा अधिकार, त्याला शासनाची सगळी जी योजना आहे, लाडकी बहीण असो की रेशन, त्याचे सगळे लाभ त्यांना दिले. आता प्रत्येक ठिकाणी आधार लिंकिंग प्रत्येक वस्तूचे करतात, गॅसचे करतात, मोबाईलचे कार्डचे करतात. तर तुम्ही मतदान कार्ड आणि आधार कार्डचं लिंकिंग का करत नाही केंद्र सरकारच्या माध्यमातून? हे सगळे प्रश्न सुटतील ना. यावेळी या गोष्टीची चर्चा झाली, तर सुप्रीम कोर्टात ज्यावेळी ममता बॅनर्जीचा पिटिशनची सुनावणी होती त्यावेळी आधार कार्ड प्राधिकरणाने स्पष्ट केलं, आधार कार्ड हा कोणताही याचा पुरावा धरता येणार नाही. सुप्रीम कोर्टाने पण आदेश दिला, आधार कार्ड त्या व्यक्तीला दिलेलं एक नंबरिंग आहे, इन्स्टेड ऑफ किरीट सोमरिया जे लिहायला स्पेलिंग मिस्टेक, म्हणून त्याला नंबर दिला की 2000 1 2 3 4 9 5 10 12 तरी दोनली. पण हे जे SIR चाललंय त्यासाठी चाललंय की बोगस मतदार, बोगस हे बाहेर निघावं. पश्चिम बंगालमध्ये आपण बघितलं 90 लाख, बिहारमध्ये 57 लाख. चला, पण कोणी बोगस मतदाराची आमच्याकडे माहिती मिळेल किंवा देणार, तुम्ही पण जर नंतर मला कळवलं तर निश्चितपणे जो पण बोगस मतदार असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. चला आपण हिंदी आता. धुलिया में और मालेगांव दोनों जगह 22,000 मतदाताओं के नाम है, उनके प्रूफ, उनकी सूची दोनों जिलाधिकारी को देने की व्यवस्था दी है. दोनों जगह के अधिकारी ने हमें आश्वस्त किया है कि वो अपने क्षेत्र में और एक दूसरे से चर्चा करके चुनाव आयोग से बात करके ये 22,000 नाम एक ही जगह रहे ऐसा प्रयास करेंगे. पश्चिम बंगाल में जो मतदान का बढ़ा हुआ प्रमाण दिखाई दे रहा है उसका कारण है चुनाव आयोग ने मतदाता सूची में शुद्ध की शुद्धिकरण किया. मैं चुनाव आयोग को धन्यवाद देता हूं. इसी प्रकार से महाराष्ट्र में 50 लाख घुसपैठिए, बांग्लादेशी मुस्लिम और अनेक मुस्लिम ने 2-2 जगह नाम रखे हैं. इन 50 लाख लोगों के नाम यहाँ की मतदाता सूची से हटे, ऐसी मांग मैंने चुनाव आयोग से की है. महाराष्ट्र में लगभग 50 विधानसभा 288 में से ऐसी है कि जहां पर गए 15-20 वर्ष में मतदाता दुगुना ये 3 टाइम हो गया है. धुलिया में 40,000 था, आज 1,15,000 हो गया. मुंब्रा में 1 लाख था, अभी 3 लाख हो गया. तो हमारा ये प्रयास है कि जो नैसर्गिक वृद्धि, ये
अधिकाधिक 15 से 20% होनी चाहिए। हिंदू के मतदाता 15 से 20% बढ़े तो ये 50 विधानसभा क्षेत्र में महाराष्ट्र बीजेपी स्पेशल टीम SIR चा दुरुपयोग करून मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतदारांची संख्या बोगस पद्धतीने वाढवण्याचं षडयंत्र सुरू आहे। 288 पैकी 50 असे विधानसभा क्षेत्र आहे की जिथे गेल्या 15-20 वर्षात मुस्लिम मतदाता दुप्पट किंवा तिप्पट झाले, ज्यावेळी हिंदू मतदातांमध्ये फक्त 15 ते 20% वाढ आहे। महाराष्ट्र भाजपने या 50 विधानसभा क्षेत्रात स्पेशल टीम लावली आहे। उदाहरण, आज धुळेचा जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही 22,000 नावांची यादी दिली, जी मालेगाव मध्ये पण आहेत। दोन्हीकडच्या जिल्हाधिकारी अधिकाऱ्यांनी आम्हाला कबूल केलं आहे की ह्याचं ते विश्लेषण करणार, एक दोघांची चर्चा करणार आणि निवडणूक आयोगाला अहवाल